मला एका गोष्टीची आठवण झाली. या ठिकाणी आलो त्याचा कारण ज्याचा उल्लेख बाळासाहेब थोरातांनी केला. इकडे एका नव्या पिढीच्या तरुणाला देशाच्या लोकसभेमध्ये पाठवायला आपण त्याच्या बाजूने मतदान करावं हे सांगण्याच्यासाठी मी या ठिकाणी आलो. त्या तरुणाचं नाव संग्राम जगताप. मला जी आठवण झालीची अशी आठवण आहे की 52 वर्षाच्या पूर्वी मी महाराष्ट्रातल्या तरुणांच्यामध्ये काम करत होतो. युवक काँग्रेसचा प्रमुख होतो आणि या जिल्ह्यातले महाराष्ट्रातले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबासाहेब निंबाळकर ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस. आम्ही त्यावेळेला मुंबईच्या खेड गल्लीमध्ये टिळक भवनामध्ये राहिलो. मी फक्त मुलांच्या मध्ये काम करायचं. मोठ्या नेत्यांची माझा काही फारसा संबंध नव्हता. आबासाहेब निंबाळकर, विनायकराव पाटील, शंकरराव गेडाम, 2-3 जे महत्वाचे पदाधिकारी होते आणि टिळक भवनमध्ये राहायचे त्यांची आमची भेटघाट होती. एक दिवशी महाराष्ट्र काँग्रेसची बैठक होती आणि यशवंतराव चव्हाण देशाचे संरक्षण मंत्री होते आणि त्या बैठकीमध्ये आबासाहेबांनी माझी चव्हाण साहेबांच्या समोर फार स्तुती केली. माझी चव्हाण साहेबांची थोडी ओळख होती पण अशी काही फार नव्हती. आणि आबासाहेबांनी मला सांगितलं की पश्चिम महाराष्ट्रातल्या तरुणांचं एक अधिवेशन तुम्ही बारामतीला घ्या आणि मी चव्हाण साहेबांना घेऊन त्या ठिकाणी येतो. ते अधिवेशन आम्ही घेतलं. ठरल्याप्रमाणे यशवंतराव चव्हाण त्या ठिकाणी आले. आबासाहेबांच्या सांगण्यावर आले आणि त्यानंतर गेले 52 वर्ष राजकारणातली माझी प्रगती थांबली नाही. आणि म्हणून ज्या कर्जत जामखेडच्या भागानं आबासाहेबांच्या सारख्या एका सज्जन माणसाला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवलं त्यांची साथ मला मिळाली याची मला कायमची आठवण होत असते. एक आपल्या वेगळं लक्षात होतं. 1962 साली महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ करायचं होतं आणि ते मंत्रिमंडळ करण्याच्यासाठी यशवंतराव चव्हाणांनी काही प्रमुख लोकांच्यावर चर्चा केल्याचं आधी ऐकलं आणि त्या चर्चेमध्ये नगर जिल्ह्यातलं कोण घ्यायचं हा विषय आल्याच्या नंतर त्यांनी ठरवलं आबासाहेब निंबाळकर. आबासाहेबांना बोलवलं गेलं. आबासाहेबांना सांगितलं की तुमचा त्या ठिकाणी समावेश करावाची इच्छा आहे. आबासाहेबांनी सांगितलं की माझा करू नका. खताळ फटील एक कोठील आहे त्याला ती संधी द्या. तुम्ही लक्षात घ्या एखाद्या आमदाराला तू मंत्री करतो हे नेत्याने सांगितल्याच्या नंतर मला करू नका दुसऱ्याला करा असं सांगणारा आमदार कुठं बघायला मिळत नाही. ते काम आबासाहेबांनी केलं. तशा प्रकारची नियुक्ती त्या ठिकाणी झाली ही मला स्वतःला आठवते. आणि साहजिकच आज या ठिकाणी आल्याच्या नंतर मला या सगळ्या जुन्या गोष्टीची आठवण झाली. माझ्या अजून कोणाची भेट होत असे अथवा नसे पण माझ्या मनामध्ये आबासाहेब आणि दुष्काळी भागातल्या या जनतेने त्यांना दिलेली साथ या गोष्टी कायमच्या राहिलेल्या आहेत. आणि म्हणून ज्या ज्या वेळी निर्णय घेण्याची संधी मला आली राज्याचा 4 वेळेला मुख्यमंत्री असताना पाटबंधारे खात्यामध्ये एक नियम होता की एखाद्या धरणाचं पाणी प्रवाहाने पाटाने जात असेल तर त्या ठिकाणी पाणी उचलायला परवानगी देऊ नये.
आणि माझ्याकडे ही जबाबदारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची आल्याच्या नंतर करमाळा, इंदापूर, कर्जत या सगळ्या भागामध्ये जाऊन इथे आम्ही पाणी उजनीचं पाणी उचलायला स्पेशल परवानगी दिली आणि त्याचा परिणाम आज मला या ठिकाणी दिसतोय. आत्ताच मला या ठिकाणी सांगण्यात आलं या तालुक्यातल्या जवळपास 10 ते 12 लाख टन हा कारखान्यामध्ये घुसघरीचा जातो. आज दुष्काळी तालुक्यातल्या काही भागाची परिस्थिती बदलते त्यावेळेच्या निर्णयाच्यामुळं हे आज आपल्याला बघायला मिळते. आणि दुसरी एक गोष्ट, कोकणीचं धरण पुणे जिल्ह्यामध्ये बांधायचे ठरलं. 5 धरणं होती. विरोध झाला त्या धरणाला. आम्ही चव्हाण साहेबांना भूमिपूजन करायला बोलवलं आणि मला आठवत आहे की भूमिपूजन करण्यासाठी चव्हाण साहेब पुढे बसले. त्या वंजीने ताट पुढे धरलं, त्याच्यामध्ये हळद, कुंकू, तांदूळ, फुलं काय काय होतं आणि ज्यांची जमीन जाती त्या शेतकऱ्याच्या कुटुंबातली एक भगिनी हळूच पाठीमागे आली आणि चव्हाण साहेबांच्या हातातलं ताट तिने उधळून लावलं. संघर्ष झाला, पण चव्हाण साहेबांनी तातडीने सांगितलं कुणी पोलिसांचं वर वापरायचं नाही. त्या माऊलीची जमीन जाते म्हणून तिला दुःख झालं असेल, तातडीने तिला उत्तम जमीन द्या, तिचा संसार उभा करा आणि नंतर भरवण्याचं काम सुरू करा. आणि त्याप्रमाणे निर्णय घेतले. कोकणी आणि आणखी बाकीची 4 धरणं ही सगळी बांधली गेली. सुदैवानं त्या काळामध्ये राज्याचा मुख्यमंत्री माझ्याकडे होतं आणि त्यामुळे या कामात मला लक्ष घालतात. त्याचंही पाणी तुमच्याकडे काही प्रमाणात आलं आणि त्यावर कर्ज गावकडे बदलत आहे. मी काही फार बदललं असं म्हणत नाही, पण बदलत आहे. इथे अधिक करण्याच्या बद्दलची गरज आहे. थेंब नंतर पाणी ज्या मार्गाने येत असेल त्या मार्गाने पाण्याचा उपयोग कसा करून घेता येईल, साठा कसा करून घेता येईल आणि शिवार कसं भरवता येईल याच्यामध्ये अधिक लक्ष घालण्याच्या बद्दलची गरज आहे. आणि ते करायचं असेल तर नव्या पिढीचं नेतृत्व आता आपल्या सगळ्यांच्या समोर आणलं पाहिजे. जसं 50 वर्षापूर्वी माझ्यासारख्या त्यावेळीच्या तरुणाला चव्हाण साहेबांनी संधी दिली आणि त्यांनी सांगितलं की मला पुढचं 5-25 वर्ष महाराष्ट्र चालवायला नवीन लोक तयार करायचे. त्याच्यात माझी निवड केली, गोविंद अधिकाऱ्यांची निवड केली, आणखीन काही तरुण लोकांची निवड केली आणि सुधारणा म्हणून राज्याच्यासाठी काही ना काहीतरी काम करतात. आज मी स्वतःचा आणखी एक 6 महिन्यांनी 80 वर्षात होईल आणि म्हणून माझ्यासारख्याची जबाबदारी आहे की ज्या महाराष्ट्राच्या जनतेनं मला शक्ती दिली, पाठिंबा दिला आणि काँग्रेसच्या विचाराने जी साथ दिली, पुढचा 5-50 वर्ष महाराष्ट्र राज्य योग्य लोकांच्या हातामध्ये जाईल कसं आणि त्यासाठी नवीन पिढी कशी तयार करता येईल याची काळजी घेतली पाहिजे. त्या हेतूनच आज आम्ही या ठिकाणी संग्रामची निवड केलेली आहे. माझी खात्री पाठिंबा दिला आणि संग्राम जगता हा एकटा नाही, अनेक लोकांची नावं या ठिकाणी सांगता येतील की त्याच्या जिल्ह्यातून आम्ही संग्रामसाठी तरुण मंडळीला आम्ही प्रोत्साहित करतो. सोलापूरमध्ये असं ते शिंदे गाव एक तरुण, त्याला त्या ठिकाणी संधी दिली. आणखी काही ठिकाणी अशाच प्रकारच्या तरुणांना संधी दिल्या. राजेश विचारकर परभणीमधला एक तरुण, त्याला त्या ठिकाणी संधी दिली. उस्मानाबादला राणा पाटील तरुण शिकलेला इंजिनियर, त्याला त्या ठिकाणी संधी दिली. ही सगळी नवीन पिढी आम्ही आणतोय आणि ती नवीन पिढी का आणतोय की कर्जत असो, जामखेड असो, नगर जिल्हा असो, नंतर महाराष्ट्राचा कोणता जिल्हा असो, त्या जिल्ह्याच्या पुढच्या काही वर्षाच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याची दृष्टी असलेली आणि काम करण्याची कोच असलेली ही नेतेवडिलांची फौज आज या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी ही आम्ही निवड केली. ते करत असताना एक गोष्ट बघितली की जो कोणी निवडू
तो नवरा असला पाहिजे. लोकांच्या समोर माणुसकीने वागलं पाहिजे. संधी मिळाल्यानंतर त्याचं सोनं करण्याची तयारी असली पाहिजे. आणि संग्राम गेले काही वर्ष मी बघतोय नगरपालिकेत होता, महापौर झाला, विधानसभेला संधी दिल्यानंतर तिथे चांगलं काम केलं. नगर शहरामध्ये गेल्याच्या नंतर व्यापारी असो, मुस्लिम समाजाचा असो, दलित समाजाचा असो, विधी कामगार असो, सगळे म्हणतात संग्राम भले आमचा माणूस. बरं वाटतं हे ऐकायला. एखाद्या आपण तरुणाला संधी दिली आणि बिली वाजवणारा कामगार मजूर आमचा नेता संग्राम भले हे सांगतो, हे माझ्या सरकारला ऐकायला बरं वाटतं. आणि ते सगळं त्याचं काम बघून आम्ही ठरवलं की आता नुसतं महाराष्ट्रापुरतं ठेवून चालणार नाही. आता मीही दिल्लीला आहे तर माझ्याबरोबर तरुणांची फौज या ठिकाणी असली तर माझ्या नजरेमध्ये केंद्र सरकार कोणाचंही असलं तर त्यांच्या माध्यमातून या सगळ्या तरुण लोकांच्या मतदारसंघातले विकासाचे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आपण या तरुणांच्या पाठीशी उभं राहावं या हेतून आमची सगळी पावलं आहेत. आणि त्यासाठी या निवडणुकीकडे आम्ही बघतो. निवडणूक महत्वाची, सगळ्या जगाचं लक्ष या निवडणुकीकडे. जगाला चिंता होती या देशामध्ये गांधी नेहरूंनी लोकशाही ठेवली, निवडणूक पद्धत जपली. पण लोकांना आता असं वाटतं की मगाशी कोणत्या भाषणामध्ये सांगितलं की कदाचित ही शेवटचीच निवडणूक आहे अशी भीती लोकांना वाटायची. मला वाटत नाही. आणि मला वाटत नाही त्याचं कारण या देशातली लोकशाही ही आम्ही पुढाऱ्यांनी मजबूत केली नाही, तुम्ही लोकांनी. या देशाच्या सामान्य माणसाने हा मताचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला, त्याचा वापर मीच केला. भारताच्या आजूबाजूच्या प्रत्येक देशामध्ये, पाकिस्तान घ्या, बांगलादेश घ्या, श्रीलंका घ्या, तिथे लोकशाही होती. पण कधीतरी लष्कराने ताबा घेतला आणि हुकुमशाही त्या ठिकाणी आणली. हे हिंदुस्थानामध्ये कधी झालं नाही. आणि त्याचं कारण या देशातला तुमच्यासारखा माणूस हा सामान्य घटक अडचणी असतील, त्याची दुखणी असतील तर ज्या देशाचा विचार येतो आणि लोकशाहीचा विचार येतो, सबळ हिंदुस्थानातले लोक एक होतात आणि त्या संबंधीचे निकाल घेतात. अनेकदा हे आपण कधी कधी आमच्याकडून काही चूक झाली. 1977 साली निवडणूक झाली, अधिकारावर आम्ही काही मर्यादा आणल्या, हे लोकांना आवडलं नाही. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत काँग्रेसचा त्या ठिकाणी पराभव झाला. पण अधिक 2 वर्षाच्या नंतर जनता पक्षाचं राज्य हे लोकांच्या हिताचं नाही असं लोकांना वाटलं. ज्या लोकांनी इंदिरा गांधींचा पराभव केला त्याच लोकांनी इंदिरा गांधींच्या हातामध्ये पुन्हा संपूर्ण देशाची सूत्र दिली. तर ही दृष्टी लोकांच्याकडे. आणि आज जे लोकांना चिंता ही की नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री झाल्याच्या नंतर त्याच्या एकंदर कामाची पद्धत ही संपूर्ण देशाची सत्ता आपल्या मुठीमध्ये राहील त्याची या प्रकारची. महाराष्ट्रासारखे राज्य चालवायचे असेल, समजा मी मुख्यमंत्री होतो महाराष्ट्रात, मला विदर्भाचे प्रश्न माहिती, मला मराठवाड्याचे प्रश्न माहिती, मला नगर जिल्ह्याचे प्रश्न माहिती, नगर जिल्ह्याचे उत्तरेचे प्रश्न माहिती, मला दक्षिणेचे प्रश्न माहिती. तर एक लहानचं राज्य देशाच्या मानानं. आणि त्यामुळे ते चालवत असताना मुख्यमंत्र्यांनी जास्तीत जास्त निर्णय घेणं, सरकारला विश्वासात घेऊन, त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही. पण हिंदुस्थानचं राज्य चालवायचं असेल तर उत्तरेकडची वरची राज्य नागालँड, मणिपूर, मेघालय, राहण्या वेगळे, भाषा वेगळी, 90% साक्षरता त्या ठिकाणी, 80% लोक इंग्रजी बोलतात, त्यांचे प्रश्न वेगळे, हे समजून घ्यावं. खाली आलो पंजाब, हरियाणा, तिथं शीख लोकांचे वेगळे प्रश्न आहेत. खाली आलो उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, त्या ठिकाणचे उत्तरेकडच्या लोकांचे प्रश्न वेगळे. गुजरातमध्ये आले तर वेगळे, महाराष्ट्र वेगळे,
कर्नाटक आणि खाली तामिळनाडू, केरळ किंवा आंध्र या भागातल्या भाषा आणि प्रश्न वेगळे, आणि म्हणजे एका माणसाला हे सगळं करता येत नाही. त्यासाठी एक उत्तम प्रकारची टीम लागते आणि ती सगळ्यांना घेऊन जाऊन सगळ्या राज्याचा, सगळ्या धर्माचा, सगळ्या जातीचा, सगळ्या भाषेच्या, सगळ्या वयोमानातल्या घटकांचा विचार करणारी दृष्टी ही नेतृत्वाला लागते. आणि ती आज आम्हाला नरेंद्र मोदींच्याकडे दिसत नाही. सबंध देशाचा राज्य प्रधानमंत्री पदाची किंमत ठेवली पाहिजे. आम्ही ठेवली पाहिजे, त्यांनी ठेवली. प्रधानमंत्री हा देशाचा असतो, तो एका पक्षाचा असतो. पण आम्ही बघतो की देशाचा प्रधानमंत्री पदाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे तो देशाचा विचार करतो, निवडणुकीच्यासाठी घेतात आणि सांगतात गांधी कुटुंबियांनी देशासाठी काय केलं. गांधी कुटुंबियांनी देशासाठी काय केलं. जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्याच्या आधी 11 वर्ष तुरुंगामध्ये होते इंग्रजांच्या, आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर पहिले प्रधानमंत्री झाले आणि देशाला लोकशाहीचे राज्य त्यांनी दिले. त्या जवाहरलाल नेहरूंनी काय केलं नाही देशासाठी. गांधीजींनी काय देशासाठी केलं नाही. जवाहरलाल नेहरूंच्या नंतर लालबहादूर शास्त्री आले, ते लोक गेले, पण त्यानंतर इंदिरा गांधी आल्या. त्या इंदिरा गांधींनी गरीब माणसाच्या हिताचा विचार केला. पाकिस्तान गमती करतो म्हणल्याच्या नंतर त्याला विनंती केली, विनंती ऐकत नाही म्हणल्याच्या नंतर सैन्य पाठवलं आणि पाकिस्तानचे 2 तुकडे केले आणि एक नवीन भूगोल तयार केला. हे कर्तृत्व इंदिरा गांधींनी दाखवलं. मोदी साहेब म्हणतात काय केलं. राजीव गांधींनी तेच केलं. एक तरुण माणूस, आधुनिक विज्ञान याचा आधार घेऊन देश पुढे कसा नेता येईल याचा सातत्याने विचार केला. मी नगरच्या सभेमध्ये सांगितलं की मला आठवतं 50 वर्षाच्या पूर्वी मी आमदार झालो. माझ्या घरात फोन नव्हता. आमदार झाला म्हणून फोन मिळाला. त्या फोन लावायचा असेल मुंबईला तर दिवसभर थांबावं लागायचं. म्हणजे लोकल पाहिजे असेल तर अर्जंट लावायचा ज्यादा प्लीज, आणि त्याहीपेक्षा लवकर हवं असेल तर लाईटनिंग म्हणून असायचं. त्याला आणखी दुप्पट पैसे द्यायला लागायचे. आज काही चिंता नाही. आज रस्त्याने मी जातो आणि सहज कुठे शिवारामध्ये कोणी काम करत असते, एखादी बाई खुरपत असली तर खुरप एका हाताने खुरप आणि दुसऱ्या हाताने उभं आहे. आता या बाया सुद्धा कुणाशी बोलतात, कोणाला माहिती पण बोलते. आजकाल हा फोन सगळीकडे गेला. आता फोन आणला कुणी, हा राजीव गांधीने आहे. त्यामुळे दररोजचं साधन हे तरी हातामध्ये मिळेल. आणि त्यामुळे आज या ठिकाणी मी बघतो अनेक ठिकाणी, नाशिकला परवा मी गेलो होतो निफाडच्या परिसरामध्ये, आणि त्या ठिकाणी जी काही पिकं घेतली होती तिचा हरभरा चांगला आलेला होता. सहज गाडी मी थांबवली आणि सांगितलं हरभरा कसा आहे, कुठं पाठवतो. ते सांगितलं मुंबईला पाठवला. आणि नेहमी मुंबईला पाठवता का. त्या म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये म्हणजे आम्ही मुंबईला बंगलोरला पाठवलं. त्याच्या आधी एकदा हैदराबादला पाठवलं. म्हणजे तिथं कसं काय पाठवलं. त्या म्हणजे तिचा भाव चांगला होता. म्हणजे तुला कसं कळेल. फोन म्हणजे फोनवरून विचारला तिकडे काय भाव. तिकडे 34 रुपये, तिकडे 38 होता, आणि तिकडे 40 होता. तिकडे वाद पाठवला. आज या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांच्या, सामान्य माणसाच्या हिताच्या झाल्या. त्याचं कारण राजीव गांधींनी क्रांती दळणवळणाच्या क्षेत्रामध्ये करून त्या क्रांतीचा उपयोग सामान्य माणसाला करण्याची स्थिती निर्माण केली. आणि सगळ्या कुटुंबांनी केलं. मोदी साहेब म्हणतात एका घराची सत्ता किती त्याग करायचा. तुम्ही सांगा कोणतं असं घर आहे की आई प्रधानमंत्री झाली आणि तिची हत्या झाली. आईची प्रधानमंत्री झाल्याच्या हत्याच्या नंतर मुलगा प्रधानमंत्री झाला, त्याची हत्या झाली. एका कुटुंबात 2-2 लोक कर्तृत्वान त्याची हत्या होते, तरी सोनिया गांधी बाकीच्या कुटुंबांनी देशाची जबाबदारी ही सोडली नाही. आज त्यांचा नातू
इंदिरा गांधीचा राहुल गांधी देशवर हिंडतोय, प्रश्न मांडतोय, उत्तर द्यायचा हा विचार करतोय आणि हा देशासाठी कष्ट करतोय, त्या करतोय. एका देशासाठी योगदान नाही. 5 वर्षाच्या पूर्वी मोदींच्या पाठीचे लोक उभे राहिले, पण लोकांना कळलं की हे राज्य खरं नाही. आणि त्याचं एकच उदाहरण आहे की 6 महिन्यापूर्वी मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या 3 राज्यात निवडणुका झाल्या. 5 वर्षाच्या पूर्वी राजस्थानमध्ये काँग्रेसचा एकही खासदार निवडून आला नाही, 0 जागा, सगळं भाजप. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचे फक्त 2 खासदार झाले, सिंधिया आणि कमलनाथ, बाकी सगळे पराभूत झाले. छत्तीसगडला काँग्रेसचा 1 खासदार निवडून आला, बाकी सगळे पराभूत झाले. मोदींच्या नेतृत्वाखाली चमत्कार घडला. पण याच मोदींच्या नेतृत्वाखाली 6 महिन्याच्या पूर्वी या 3 राज्यामध्ये भाजपचा पराभव केला लोकांनी आणि त्या ठिकाणी आज काँग्रेसचे राज्य आलेले आहे. याचा अर्थ लोकांना मोदीचा कारभार पसंत पडला असता तर 100% जागा राजस्थानमध्ये निवडून देणार लोक यावेळी त्या पक्षाचा पराभव करतात. याचा अर्थ लोकांना कळलं की हे मोदी साहेबांनी आपली फसगत आणि त्यामुळे या सगळ्या नेतृत्वावर टीका केलं यांनी देश चालवत. मला वाटतं की या तिघांच्यावर टीका करतात, ठीक आहे, आता माझाही नंबर पहिली सभा त्याची वर्धन नाही, भाषण झालं, माझ्यावर केलं, माझ्यावर तरी काय केलं. शरद पवारांच्या घरात त्याचं कुणी ऐकलं माझ्या घरात काय चाललंय तुला काही चिंता, माझं घर मी बघतो नाही म्हणजे फक्त असा त्याचा अधिकार त्याचा पुतळ्या काढून घ्यायला. दुसऱ्या गावी गेले तिथे शरद पवार आमची मी त्यांच्या परिस्थिती वाईट की त्याचा नातूच आता सगळं काढून घ्यायला लागला. पुतळ्या संपला आता म्हणजे नातू आणखी कुठं ते गेले, त्याला अकलूजला गेले आणि अकलूजला गेले आणि शेती मंत्री होते आणि शेती मंत्री असताना त्यांनी फक्त साखरेचा विचार दुकान करायचा केला. आता येऊन कुठं अकलूजला, अकलूजच्या भागामध्ये उसाय करे, अकलूजच्या भागामध्ये साखर कारखाने किती माहिती आहे, 4 कारखाने. ते साखर कारखाना उसाचं पीक साखरेच्या विरोधी बोलले. स्टेजवर कोण होतं, आमचे मित्र विजयचे माहिती पाटील, साखर कारखान्याची चेअरमन बाळासाहेब थोरात. आम्ही सगळ्यांनी त्याला राज्याच्या सहकारी साखर कारखाना संघाचा अध्यक्ष ते स्टेजवर होते. पलीकडे कोण होते, महाराष्ट्र मतदारसंघातून भाजपचे उमेदवार रणजित निंबाळकर. याचा व्यवसाय काय, स्वराज्य नावाचा एक दुधाची संस्था आणि एक साखर कारखाना, त्याचे ते चेअरमन, तेही स्टेजवर. आणि तिसरे बारामती मतदारसंघातले ज्या उमेदवार आहेत त्याही स्टेजवर होते, त्यांचे पती भीमा फाटस कारखान्याचे चेअरमन. म्हणजे 3 कारखान्याचे चेअरमन स्टेजवर. आणि प्रधानमंत्री सांगतात की शरद पवारांनी ऊस आणि साखरेचा विचार केला, बाकीच्यांचा विचार नाही केला. तुम्ही कोणाचा विचार करत होता, पण घराच्या लक्षात येतं आपण कुठं बोलू. आता ऊसाच्या भागात तिथं बोलायचं ते काय वेळ ठिकाणी काय बोलावं अशा प्रकारचा विचार केला पाहिजे. आता आपल्याकडे कोकणामध्ये काजूचं पीक होतं. आम्हाला काळजी अशी वाटते की उद्या हा पंतप्रधान जर कर्जत दाखल झाला आणि शेतकऱ्यांच्या समोर बोलत असताना तुम्ही काजू लावा सांगितलं, काही घ्यायला आम्ही इथं शिकतो का, इथं म्हणजे आमच्याकडे पाऊस नाही पडला तर कुसळ सुद्धा उघड. आमचं वैशिष्ट्य आहे पीक कोण चालतं तर कुसळ. आणि अनेक वर्षापासून आम्ही पाहिलं काय तर दुष्काळ. म्हणजे वैशिष्ट्य काय मला आठवत आहे की या तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती बघायला जवाहरलाल नेहरू आले होते
तुला माहिती का जुन्या लोकांना तुझी आहे का ते कोणत्या गावी गुलाबगंजची तिथं जवाहरलाल नेहरू आले आणखी काही गाव सांगायला लागली तुम्ही होता काय तिथं उभे राहिला काय फोटो विटो काढला का नाही बावनसाठी तुम्ही बावनसाठी तुम्ही पाहिलं अजून आहे ती बरं परमेश्वर तुम्हाला आणखी राहायची कसा वाटत तर ही अवस्था या तालुक्याची ही ओळख होती ती ओळख बदलायच्या संबंधीचा प्रश्न आपल्याकडे आहे आणि ती ओळख बदलायची असेल तर आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांच्याकडून या प्रकारची सोडवणूक केली जाणार नाही शेतकरी आणि शेतीमाल आणि त्याच्या किमती या गोष्टीच्या संबंधी फार बारकाईने लक्ष द्यावं लागतं माझ्याकडे 10 वर्ष शेतीचं काम होतं मला आनंद एका गोष्टीचा होता की बाळासाहेब थोरातांच्या सरकार शेती मंत्री महाराष्ट्रात होते दिल्लीत बसून जे निकाल घेतले किती निर्णय दिल्लीत घेतले दिल्लीत बसून शेती करता येत नाही दिल्लीत निर्णय घेता येतो आणि राज्याच्या शेती मंत्र्यांनी बाकीच्या सगळ्यांची मदत देऊन त्याची अंमलबजावणी करायची असते ते काम बाळासाहेबांनी उत्तम केलं त्यामुळे माझ्या सरकारने त्याचा आनंद अनेक वेळा मी सांगितलं की तुमच्या 10 वर्षामध्ये काय झालं 10 वर्षामध्ये एवढंच झालं की जो देश परदेशातला एकेकाळी मेलो आणत दुष्काळ पडला तर अनेकांच्या घरामध्ये पूर्वी लाल भाकरी होती मला माहिती नाही कुणी खाल्ली का कुणी तुम्ही खाल्ली लाल मेलो खाल्लाय कसं लागतो आता इराण नव्हता आणि त्या अमेरिकेतला मेलो आणून या देशाच्या लोकांचा भुकेचा प्रश्न आपण सोडू पण डॉक्टर मनमोहन सिंग असो नरसिंहराव असो या सगळ्या काळामध्ये इंदिरा गांधी असो या काळामध्ये शेतीवर लक्ष दिलं 10 वर्ष हे काम माझ्याकडे होतं शेतीमालाची किमती वाढवली शेतीची निर्यात मालाची निर्यात होईल याची काळजी घेतली शेतकऱ्याच्या डोक्याचं कर्ज माफ केलं आणि त्याला कमीत कमी व्याजाने कर्ज कसं देता येईल याची काळजी घेतली आणि त्याचा परिणाम काय झाला की जो देश परदेशातलं धान्य करत होता त्या हिंदुस्थाननं जगातल्या 18 देशांना धान्य पुरवलं ते काय मी पुरवलं नाही तुम्ही लोकांनी कष्ट केले बळीराजांनी घाम घालला त्यांनी कष्ट केले त्याच्या कष्टाची किंमत सरकारने केली त्यामुळे हे करू शकतो आज जिल्ह्यात भागातल्या शेतकऱ्याचं कांदेच होते तुम्ही कांदा घेता का नाही ठरवून घेता हा नाही आता काय उसाचं भाजी त्यामुळे कदाचित नाशिकमध्ये गेलो कांदा सगळीकडे लग्नामध्ये होतो फरवा तिथेही कांदा एके ठिकाणी गेलो वस्तात फोटो खायला कांद्यासारखा जीत केला आणि त्याच्यात एक माणूस स्वतःला गाडून घेतला मला माहिती नाही तुम्ही बघितलं होतं नंतर चौकशी केली का बाबा तू गाडून घेतो त्याला कांदा केला बियाचा खर्च नाही निघत कांदा लागणीचा खर्च नाही निघाला पीक सांभाळायला त्याचा खर्च नाही निघाला कांदा काढायला खर्च आला तो नाही निघाला आणि मग काहीच परवडत नाही कर्जबाजारी झालो म्हणून असं वाटलं कांद्याचं जीव द्या आता या टोकाला माणसं जायला लागली तसं कारण आजचं सरकार या वर्गाच्यासाठी प्रामाणिकपणानं बघायला तयार नाही जी शेती मंत्री होतो त्यावेळी एकदा आम्ही कांद्याची निर्यात केली आणि कांद्याचे भाव वाढले तेव्हा भाजप सत्तेवर नव्हतं ते विरोधी पक्षाचं मी पार्लमेंटमध्ये गेलो आणि आज जाऊन बसतोय ते 20 खासदार आले भाजपचे त्यांच्या घरात कांद्याच्या माळ्या कांद्याच्या माळ्या घालून काढल्या
मैंने कहा क्या हो गया, प्यास कहकर आप क्यों आ गए यार? सर थोड़ा होश में आओ। होश में है मुझे भी सीधे मेरे होश में आओ। भाई हुआ क्या? मैंने अनाज की कीमत बहुत ऊपर गई। मैंने किसी ऊपर गई, मैंने भयंकर, मैंने रोज जेवण किती कांदे खातो म्हणजे एका जेवणाला एक खांदा लागतो. म्हणजे किती लोक तुझ्याकडे जेवणात बसाल, ताटावर बसाल, त्यावेळी आम्ही 6-7 जणांचं खचले घेतो. 6-7 जणांच्या स्वयंपाकाला एक कांदा लागतो. आता तो 7 जणांच्या तोडून दिला कापून, तर त्याचा खर्च किती आला, किती किंमत त्याची असेल. शेतकरी त्याला कधीतरी पैसे मिळतात, नेहमी मारच बसतो, कधीतरी एकदा पैसे मिळाले मिळून दे. निदान त्याच्या डोक्याचं उजत कमी काय नाही 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 हे नाही चलेगा, इस्तीफा देना पडेगा. म्हणजे राजीनामा द्यायला काय फुकट ही चाललंय का? माझ्या भागातल्या लोकांनी मला मोठे तकलीफ 3 लाख रुपये जास्त पडली म्हणून निवडून आलो. इथं बसले, तुम्ही कोण सांगणार माझा मतदार सांगत तो राजा सांगितलं म्हणेल ते करी. आणि तुम्ही आता शेतीमालाच्या किमती करा कमी, मी इथं असेपर्यंत शेतीमालाच्या किमती कमी होऊन देणार नाही. काय भाऊ मारायची गोळी हाताने ही तुम्ही करा. हाताला काय पांढरं लावायचं असलं तर तेही लावा, माझी काय हरकत नाही. शेवगा जवळ लावा नाही कधी. आता ही नीती असण्याची गरज आहे. आणि ज्यावेळी आम्ही शेती मंत्र्यांची बैठक घेतो, हे बाळासाहेब थोरात त्या ठिकाणी सांगायचे की बाकी सगळं ठीक आहे, पण शेतीमालाच्या किमती वाढवा. का वाढवा? त्याचं कारण या देशामध्ये अन्नदाता जो आहे त्याला सन्मानानं जगण्याची स्थिती नाही केली तर आत्महत्या. मगाशी कोणतं सांगितलं 15,000 लोकांची आत्महत्या. माझ्याकडे केंद्र सरकारची माहिती आहे की 2 वर्षामध्ये 11,998 शेतकऱ्यांनी आपल्याकडे आत्महत्या. एक तर 20 जिल्हा त्याच्यात सगळ्यात होईल, ज्याच्यात सर्व सर्वाधिकार भाषणामध्ये उल्लेख केला. 4 दिवसाच्या पूर्वी मी उस्मानाबादला गेलो होतो, सभा होती, आणि मला सांगितलं की तांदे दिलीप ढवळे नावाच्या शेतकऱ्याने आत्महत्या केली. मी सांगितलं त्याला त्याच्या घरी जाऊ. आम्ही घरी गेलो, माऊली उडी मी आल्याचं कळलं, पण तिच्या डोळ्याचं पाणी काही थांबत नव्हतं. मुलं त्याला विचारलं काय झालं, का आत्महत्या केली? किंवा कर्ज बाजारी झाला होता. म्हणजे कर्ज कशाने झालं? कर्ज झालं म्हणजे विहीर काढली, बँकेचा पैसा काढला, 5 परस विहीर घेतली, पाणीच लागलं. तर कर्ज काय माफ झालं, ते दोषकर तसंच राहिलं. गेले 7 वर्ष नोटीस आहे. 1 वर्ष पाऊस पडला, कपाशीचं पीक घेऊ म्हणे, कर्ज काढलं, पीक कर्ज काढलं, कपाशी लावली, चांगली आली, घोड तयार झाली, आणि घोड आली पैकी लाल्या रोग आला, सोन्यासारखं पीक गेलं, कर्ज काढलेलं गेलं. आणि या रकमा डोक्यात व्याज वाढत बसल्या, आणि बँकेची नोटीस सारखी येत होती. आणि एक दिवशी बँकेची जप्तीची वॉरंट त्या ठिकाणी आलं, आणि माझ्या घरातील भाजी पुजी काढून माझ्या आबरूचा पंचनामा होईल या भीतीनं किंवा या काळजीनं हा घरी रात्रीच उचला आणि कपाशीवर बांधण्याच्यासाठी इंजिन आणलं होतं, औषध आणलं होतं, तो घटाघटा प्याला आणि केली. जीव असं काही देणं सोपी गोष्ट आहे. का देतो शेतकरी जीव? त्याचं कारण तो कर्ज बाजारी झाला, त्याच्या मालाची किंमत त्याला मिळत नाही, सरकार त्याच्याकडे बघायला तयार नाही. त्यामुळं आज हिंदुस्थानाच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या जगातल्या इथल्या कुठल्या देशापेक्षा सुद्धा वाढल्या. मला दुःख होतं की मी देशाचा शेतीमंत्री होतो म्हणून मला आनंद होता. पण आता माझ्यानंतर जे शेतीमंत्री आहेत त्यांना प्रश्न विचारला की शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत, काय करण्याचे? ते सांगितलं दारू पितात. दारू पितात एका दिवसात पितात, शेताला असं नाही, असं नाही. सगळं सगळं दारू पितो म्हणून ते आत्महत्या करतात.
दुसरं काय करणार नाही विचारलं. ते सांगितलं प्रेम संबंध होते. आता बघावं तर हे शेतकरी प्रेम करायला कुठे गेलं आणि त्याचे प्रेम संबंध त्यात कुठला जावं होता ती उत्तर छापून आली तर पार्लमेंटमध्ये. आणि ही कारणं त्यांनी दिली. त्या दिवशी आम्हाला सभागृह बंद करावं लागलं. या पद्धतीने शेतकऱ्याची चेष्टा करणारं सरकार आम्ही मान्य करणार नाही हे सांगावं लागलं. आणि त्या दिवशी सभागृहाचं कामकाज आम्ही बंद पाहिजे. आज या पद्धतीने बघणार लोकांच्या आत्महत्या वाढल्या. त्या आत्महत्या जर कमी करायच्या असतील तर शेतीमालाच्या किमती वाढवल्या पाहिजे. त्याच्या डोक्यावरचं कर्ज माफ केलं पाहिजे. कर्ज माफ शेतकऱ्यांना करत नाही असं नाही, करतो. यापूर्वी मोठ्या मोठ्या उद्योजकांचं 1,35,000 कोटी सरकारने भरले. का तर बँकेची परिस्थिती चांगली व्हावी. आम्ही फक्त 70,000 कोटी भरले. पण तरी अजूनही लोक नाव करतात. कारण केंद्र सरकारने आत्ताच्या शेतकऱ्याच्या कर्जाचा कधी विचार केला नाही. आणि एवढंच नव्हे तर नवीन जर शेतकरी त्या ठिकाणी कर्जमाफी झाल्याच्या नंतर आला कर्ज घ्यायला त्याला सन्मानाची वागणूक मिळत. मध्यंतरी मी डहाणूला गेलो. ठाणे जिल्ह्यात डहाण्याचा पालघर जिल्हा झाला. तिथं आदिवासी आहे आणि सगळे आदिवासी शेती करतात. आणि जात असताना मी एका ठिकाणी स्टेट बँकेचं ऑफिस पाहिजे आणि बाहेर दोन आदिवासी उभे होते. आदिवासी अंगात एखादी वड्डी असती किंवा नसती आणि खाली रंगोटी, बाकी काही कपडे नसते. ती गाडी थांबवत विचारलं का थांबलं बाबा? नाही म्हणजे बँकेच्या साहेबाला भेटायचे, प्रकरण करायचे. 8 दिवस येतो म्हणजे आम्हाला पहिले आतच घेतलं. मी गाडी थांबून सरळ बँकेत गेलो आणि बँकेत गेलो तर अधिकाऱ्याच्या समोर एक कोणती असा तो टाय घातलेला वाटून बसला होता. म्हणजे कोण हे म्हणजे इथे लहानशी उद्योजक आहेत, परदेशातून शिकून आले, टाय बी लावला. मी बँकेच्या माणसाला सांगितलं बाहेर ते 2 आदिवासी 5-6 दिवसापासून येतात, त्यांना काय भेटत नाही. तू नाही भेटतो म्हणजे मी सांगितलं त्याला त्यांना उभं केलं. काय दोघंही कर्ज मागायला लागले. एकाने काय फक्त हिचं वाजलं आणि दुसऱ्याने हिचं वाजलं. आणि केवळ कुठं वाजलं ह्याच्यावर त्या माणसाची वागणूक द्यायची पद्धत या देशामध्ये बँकाची जी होती ती शेतकरी आणि गरीब माणसाच्या हिताची नाही. आणि आजचे राज्यकर्ते त्या संबंधी काही करायला तयार नाहीत. ठिकठिकाणी फक्त भाषणे देतात. आणि म्हणून याच्यात बदल केला पाहिजे. तो बदल करायचा असेल तर आपल्याला अनेक गोष्टी कराव्या लागतील. त्याची एक महत्वाची गोष्ट या निवडणुका. आणि त्या निवडणुकीमध्ये आपल्याला हेच करावं लागेल की ज्यांच्या हातामध्ये 5 वर्षाच्या पूर्वी आपण सत्ता दिली त्यांनी शेतीसाठी काय केलं. बेकारीची संख्या, बेकारांची संख्या देशात वाढली हे केंद्र सरकार म्हणते. त्या तरुणांच्यासाठी काय. नवीन कारखानदारी कमी आली नाही हे केंद्र सरकार सांगते. ती कारखानदारी आणण्याच्यासाठी काय. ते सांगतात की आम्ही वीज दिली. आणि वीज तुम्ही काय दिली? तुमचं राज्य याच्या आधी गावात वीज लागली, कोणी फसून वीज दिली आणि त्यामुळे तुम्ही काय नवीन त्याच्यामध्ये केलं. ते सांगतात आम्ही गॅस दिला. आणि गॅस ही फ्री दिलेला होता. तुम्ही फक्त त्या गॅसच्या वस्त्राची किमती वस्त्र वाढवल्या आणि फोटो काढले त्या ठिकाणी की बाईच्या डोळ्याचं दूर जावं म्हणून आम्ही गॅस दिला. त्याचा अर्थ ही फसवणूक करणारी मंडळी आहेत की राज्याची असो किंवा देशाची असो त्यांच्या हातात कधी आपण सत्ता द्यायची नाही. कारण सांगितलं प्रधानमंत्र्यांनी 5 वर्ष मला दिले, आभारी, पुन्हा तुम्ही द्या, आणखीन काहीतरी करतो. आता आणखीन काहीतरी करतो हे जवळच्या घरचा अवतार आहे. जवळच्या घरचा अवतार असतं ते जेवायला कधी जाऊ दे. तुम्हाला माहिती एका गावामध्ये एक रवळ होतं. त्याने एक दिवशी गावाला सांगितलं की पुढच्या रविवारी गावात चूल फेकवायची नाही, मी जेवण घालणार आहे. सगळे म्हणजे सगळ्या गावात फक्त ताटवरती घेऊन यायचं आणि फगत नाव
आणि दोन्ही जेवण आहेत. जे गोल खातात त्याला गोल मिळेल, जे खाणं खातात आपल्यासारखे त्याला खाणं मिळेल. आधी म्हणजे सगळी घरात चूल आहे, बायका पोरं सगळी खुश. आज सुट्टी तुझी चूलच पिचरली आणि भाजी कुठे घेऊन लाईनी चूल बसली. 11 वाजले, 12 वाजले, 12:30 वाजले, कुठं खातात. शोधा म्हणजे कुठं नाही म्हणजे गाव शोधून कवर गेला. तेव्हापासून लोक म्हणायला लागले की लवाण्याच्या घरचा अवतार कधी घ्यायचं नाही. आजचं मोदी साहेब जे सांगतायत 5 वर्ष दिलं, आता ते आता आणखीन काहीतरी करतो. हे लवाण्याच्या घरचा अवतार आहे. ते अवतार आम्हाला स्वीकारायचं नाही. त्याचा पराभव करायचा आणि तो पराभव करण्याच्या संबंधीचा निर्णय उद्याच्या 23 तारखेला आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करायचा. त्यासाठी घड्याळाच्या सोबत दावा सगळ्यांना देशाच्या लोकसभेमध्ये आम्हा लोकांच्यावर काम करायला पाठवा. ते काम तुम्ही करावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि पुढच्या कामाला जायला परवानगी देतो.